आता माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. कशी माझी फसवणूक झाली, कशी माझी लूट झाली हे तुम्हाला सांगतो. गरिबांची लूट करून माझी भक्ती करा म्हणतो. स्वामी तर येतं आणि सांगतो तुमच्यावर करणी झाली आहे किंवा स्वामी कोपले आहेत, त्यासाठी एवढे पैसे द्यावे लागते. पण कुणी सांगत असेल की अमुक विधी केल्याने तुमचं संकट दूर होईल आणि त्यासाठी मोठी रक्कम मागत असेल तर तिथेच थांबा. तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपल्याला कोणाचं मन दुखवायचं नाही आहे, तर एका खऱ्या भक्तांचे डोळे उघडायचे आहेत. ही स्वामींची आज्ञा समजा. स्वामी समर्थांनी कधी सांगितले नाही की मला अमुक रुपयाचे अभिषेक करा तरच मी पावेन किंवा मला अमुक रुपयाचं काहीतरी दान करा तर तुमचं नशीब बदलेल. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एकच पुष्ट रेषा असते. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपली भीती कुणाचा दुसरा धंदा बनतो. कुणीतरी येतं आणि सांगतो तुमच्यावर करणी झाली आहे किंवा स्वामी कोपले आहेत, त्यासाठी एवढे पैसे द्यावे लागतील. भक्तांनो विचार करा, जो जगाचा मालक आहे, ज्याच्या एका कटाक्षाने ब्रह्मांड हलतो, तो स्वामी आपल्या लेकराकडून पैशाची अपेक्षा करेल का? स्वामींना सोनं नाणं नको आहे, त्यांना तुमचं शुद्ध मन हवं आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करण्यासाठी 1 रुपयाचे खर्च येत नाही. स्वामींच्या चरित्रात कुठेही लिहिलेलं नाही की गरिबांची लूट करून माझी भक्ती करा. स्वामींना अपेक्षित आहे की केवळ निस्वार्थपणे भक्ती. जर एखादी व्यक्ती तुम्हाला स्वामींच्या नावाने भीती घालत असेल तर समजून जा की ती व्यक्ती स्वामींची नाही आहे, तर स्वतःच्या स्वार्थासाठी भक्त आहेत. तर स्वामी ही आईसारखे आहेत आणि आई कधीच आपल्या मुलांना भीती घालून पैसे मागत नाही. आता वेळ आली आहे जागरूक होण्याची. भक्ती करा पण डोळेसपणे. पण कुणी सांगत असेल की अमुक विधी केल्याने तुमचं संकट दूर होईल आणि त्यासाठी मोठी रक्कम मागत असेल तर तिथेच थांबा. आपली मेहनत आणि स्वामींची हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तुमच्या कष्टाचा पैसा अशा लोकांना वाचवा जे स्वामींच्या नावाचा ढाल म्हणून वापर करतायत. जसे अक्कलकोटचे मंदिर, त्या ठिकाणी तुम्ही दान करा, धान्य दान करा, पैसे द्या, योग्य व्यक्तीपर्यंत ते पोचतो आणि ह्यातच स्वामींची सेवा आहे. स्वामी तिथेच तुम्हाला प्रसन्न होतील. शेवटी एकच सांगतो, कुणाचेही मन दुखवण्यासाठी हा व्हिडिओ नाही, पण आपल्याला लाडक्या स्वामींच्या प्रतिमेला ढागळली जाऊ नये हीच एक तळमळ आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? देवाचा बाजार करण्यापासून लांब राहा. श्रद्धेत भय नसावा तर भरोसा असावा. स्वामीच्या नामात जप करा, नित्यसेवा करा, पण कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. स्वामींना ओळखा, ते तुमच्या कर्मात आहे, ते तुमच्या प्रामाणिकपणेत आहेत. स्वामी समर्थांचा नावाचा हा उल्लेख जगूया आणि खऱ्या भक्तांचे मार्ग निवडूया. आता माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. कशी माझी फसवणूक झाली, कशी माझी लूट झाली हे तुम्हाला सांगतो. जेव्हा मी स्टुडिओमध्ये बसलो होतो आणि त्याला कुणाकडनं तर माहीत पडले की मी स्वामींची सेवा करे आहे किंवा मी स्वामींना खूप मानतो. मग तो माझ्या स्टुडिओमध्ये आला आणि तो बोलला मी अक्कलकोटमधून आलेलो आहे आणि असं आमचं प्रचार करतो आणि असंच आम्ही सेवा करतो. ठीक आहे. तेव्हा मी कसं स्वामींच्या सेवेत गुंतून गेलो होतो आणि स्वामी म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आणि डोळे झाकून आम्ही विश्वास करतो स्वामी भक्त आहे म्हणल्यावर. आणि तसंच माझ्यासोबत झालं. आणि त्यानं सांगितलं की मी त्यांना बोललो प्रॉब्लेम माझा असं क्लासेस आहेत आणि माझी अशाशी अडचणी येतात आणि मला खूप प्रॉब्लेम होतो, असं तसं हे होतं. पण स्वामींनी माझी साथ कधी सोडली नाही. माझ्या अडचणी वेळी कुठं ना कुठं धावून येतातच. असताना बोललो नाही, तुमच्यावरती खूप काही गोष्टी आहेत ते तुमच्या चुकीमुळे झालेल्या आहेत किंवा काही घडले आहेत. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे केल्याने तुमच्यामध्ये खूप फरक बदल. तुमच्या नावाचा मी अभिषेक घाली अक्कलकोटमध्ये जाऊन. ती व्यक्ती ना एक फुल व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्टमध्ये असतो आणि हातामध्ये स्वामींचं पुस्तक असतं. आणि त्यानं काय केला, एक दोरा घेतला, माझ्याकडनं दोरा मागितला, दोरा दिला. त्याने अशी एक गाठ बांधली आणि पुस्तकामध्ये ठेवला आणि पुस्तकावर हात ठेवा म्हणला. मी हात ठेवलो आणि तिने बोलले तुमची काय इच्छा आहे, तुमची काय अडचण आहे ते त्यांनाच सांगा. ठीक आहे, मी सांगितलं, बोललो त्यांना असं असं आहे म्हणा बोललो. हे बघा तुमची गाठ आहे ना, आता ही माझ्याजवळ असणार आहे, हे मी करून मग त्यानंतर तिने काय केले, एक छोटी अमाऊंट ठेवा म्हणली त्या बुकमध्ये त्या गाठीसोबत. तर मी 500 रुपये ठेवले. असून दे म्हणलं. त्यांनी काय बोलले होते की 500 रुपये जमा परत आहे तसं भेटतील. मग ठीक आहे म्हणले. मग त्यांनी मी पाकिटमधनं पैसे काढलं आणि त्यांनी बघितले माझ्या पाकिटात पैसे होते. मग ते म्हणले 500 देऊ नका, थोडे आणि ठेवा म्हणले, तुम्हाला ते रिटर्न भेटणारच आहेत.
पण ठीक आहे म्हणलं, जाऊन दे म्हणलं, आता काय रिटर्न भेटणं मला, आपण ठेवूया. तर मी ठेवलं, 2,000 रुपये ठेवले, 500-500 4 नोटा ठेवल्या आणि ती गाठ मारलेली दोरा तर त्यामध्ये ठेवला. त्याच्यावरती हात ठेवून मी जे काय माझ्या मनातलं आहे ते सगळं मी बोललो, असं असं आहे, तसं तसं आहे. कारण मी भारावून गेलो ना, स्वामींचे भक्त आहेत, अक्कलकोटमधून आल्यात, म्हणून मी खूप इमोशनल झालो होतो आणि त्या सिच्युएशनमधून ते झालं. त्यांनी सांगितले, हे तुमच्या नावाचं मी अभिषेक करणार आहोत आणि तुमच्या सगळ्या अडचणी आता दूर होतील. ठीक आहे मग, चालेल मला, थँक्यू, आभार आहेत. मग त्यातले हे घ्या दोरा, तुमच्याजवळ ठेवा मला आणि जपून ठेवा म्हणलं. मला वाटलं आता थोड्या वेळानं पैसे देईल, परत देतील असं वाटलं, पण तसं काय झालं नाही. ते म्हणले, हे स्वामींना अभिषेक करायचे पैसे हे तुम्ही घेतला तर तुमच्यावर वाईट होईल. कारण कसं आहे, स्वामींच्या पुस्तकात आपण ठेवले, तुमची इच्छा त्यामध्ये तुमची मुरलेली आहेत, त्यांनी ते घेतलेले आहेत, तुमची इच्छा. आता ते आपण घेणार आणि अक्कलकोटला जाऊन अभिषेक घालणार आहोत. अरे यार, मग मला ते वाईट वाटलं. आता अक्कलकोटला जाणार, हे या पैशाचा अभिषेक घालणार आणि तुम्ही पैसा ठेवला होता की माझा एका हप्त्यासाठी पैसे ठेवले होते आणि तेच पैसे त्यांना मी दिले, ते रिटर्न भेटणार म्हणून मी दिलं होतं. पण काय करायचं, जाऊन दे म्हणलं, आता झाले. उगाच त्यांना काय तर चुकीचं बोलणं, पण आपल्याला त्यांना काय चुकीचं बोलू पण शकत नाही. मग सगळं झालं, गेले ती व्यक्ती. त्यांनी माझा नंबर पण घेतला होता की अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला मी फोन करेन, आणि मी त्यांचा नंबर पण घेतला होता. मग त्यांना मी विचारलं, तुम्ही जाणार कधी अक्कलकोटला? त्यांनी बोलले, मी आता आज संध्याकाळी जाईन अक्कलकोटला आणि उद्या तुमच्या नावाचं अभिषेक करीन, तुमची सगळी अडचण दूर होतील, तुमचा क्लास मस्तपैकी छान चालेल. ठीक आहे, मी खूप खुश झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी मी फोन लावला, त्या फोन नॉट रिचेबल. मग तेव्हा मला समजले की माझी फसवणूक झाली आहे. तेव्हापासून कानाला खडा लावला की बाबा आता ह्या गोष्टीला आपण दुर्लक्ष करायचं आणि अशा लोकांपासून लांब राहायचं. मग स्वामीभक्तांनो, तुम्हाला असे काय अनुभव घडले असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव आम्ही लोकांपर्यंत शेअर करू, कारण की काही लोक स्वामीभक्त आहेत, त्यांच्याशी अशी फसवणूक होऊ नये. तसं काय असेल तर आम्हाला कमेंट नक्की सांगा किंवा आम्हाला मेल करू शकता. चला, श्री स्वामी समर्थ.